तर सरावासाठी प्रश्न आम्ही इथे घेणार आहोत. खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा. खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा. तर हे सरावासाठी आम्ही प्रश्न घेणार आहे. तर वाक्यातील नामे ओळखून कशी लिहा. तर राघव हुशार मुलगा आहे. पहिला, राघव हुशार मुलगा आहे. दुसरा म्हणजे याच्या उत्तर आपण सोबत सोबत घेणार आहोत. ठीक आहे. दुसरा, बागेत रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. बागेत रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. अविनाश खिडकी बाहेर पाहत असावा. अविनाश खिडकी बाहेर अविनाश खिडकी बाहेर पाहत असावा. उत्तर. चौथा आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. उत्तर. पाचवा आहे, मधमाशी पोळ्यात मध पाठवते. मधमाशी पोळ्यात मध साठवते. उत्तर. याच्यानंतर खालील सर्वनामांपासून वाक्य तयार करा. दुसरा, खालील सर्वनामांपासून शब्द तयार करा. पहिला आहे तो. याचा आम्ही उत्तर घेणार आहोत. दुसरा आहे
आपण उत्तर. तिसरा आहे त्यांनी. उत्तर. चौथा आहे तुम्ही. तुम्ही आणि याचा उत्तर. पाचवा आहे हा. याचा उत्तर. आता बघून घ्या. आता या इथे दिलं आहे की खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा. पहिला आपल्याला या जो शब्दांच्या जाती आम्ही न बघितल्या त्या शब्दांच्या जात्यावरूनच आपण सरावासाठी हे प्रश्न घेतलेले आहोत. तर याच्यामध्ये खालील वाक्यातील नामे आपण कसे ओळखायचे. तर राघव. राघव हुशार मुलगा आहे. आता इथे बघा नाम. नाम म्हणजे नामाची डेफिनेशन काय होती. कोणत्याही वस्तूला, कोणत्याही नामाला, कोणत्याही गावाला आणि कोणत्याही प्राण्याला जे नाव दिलेले असते त्यालाच आपण नाम असे म्हणतो. तर इथे व्यक्ती आहे राघव आणि एक मुलगा आहे. आता याचा उत्तर काय होईल. राघव आणि मुलगा. राघव आणि मुलगा. बागेत रंगीबिरंगी फुले फुलली आहेत. आता बाग. बाग दिला आहे. तर या बागेमध्ये बाग आणि फुले एक वस्तूचे नाव आहे. ते बाग आणि फूल. अविनाश खिडकी बाहेर पाहत असावा. इथे अविनाश आणि खिडकी. अविनाश आणि खिडकी. नंतर पृथ्वी आणि सूर्य. सूर्य. नंतर मधमाशी आणि मधमाशी. मध आणि पोळे. हे याची झाले आपले उत्तर झाले. याच्या नंतर आता खालील सर्वनामापासून तो हा काय आहे. एक सर्वनाम आहे. तो फार सुरेख चित्र काढतो. तर इथे घेऊया तो फार सुरेख चित्र काढतो. आपण याच्या महाशय आपण स्थानात व्हावे. महाशय. महाशय आपण स्थानापन्न व्हावे. स्थानापन्न व्हावे. याच्या नंतर आहे त्यांनी. तर त्यांनी मला शाबासकी दिली. त्यांनी मला शाबासकी दिली. तुम्ही आज आमच्याकडे जेवायला यायचं. तुम्ही आज
आमच्याकडे जेवायला यायचं. हा मुलगा चित्रकार आहे. हा मुलगा चित्रकार आहे. अशा प्रकारे आपण ह्या नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल सरावासाठी काही प्रश्न जे तयार केले होते ते आपण काय केलो याच्यामध्ये बघितलो. स्क्रीनशॉट घेऊन घ्याल. नेक्स्ट, रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे भरून वाक्य पूर्ण करा. आता कंसातील रिकाम्या जागी कंसातील योग्य ती विशेषणे भरून वाक्य पूर्ण करावे. एक रायटिंग बड़ी सुंदर है. वाक्य पूर्ण करा. तर काही इथे ब्रॅकेट्स देतोय, त्या ब्रॅकेट्स मध्ये बघा. काटेरी, सुवासिक, गुणी सुग्रास, हिरव्यागार, निरोगी. ह्या कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला विशेषणे भरून वाक्य पूर्ण करावे आहेत. तर काही पहिला आहे डॅश म्हणजे रिकामी जागा. वनात बरेच प्राणी सुखाने नांदत होते. वनात बरेच प्राणी सुखाने नांदत होते. दुसरा आहे आमच्या घराभोवती आमच्या घराभोवती कुंपण आहे. रिकामी जागा कुंपण आहे. नंतर आमची मामी रिकामी जागा भोजन बनवते.
स्वयंपाक भोजन करते बी तर आता भोजन हिंदी वय भोजन बी कसे भोजन हिंदी वय टवरी कांद्याचे देवात की नंतर चौथा आहे सदूने फुले देवाला वाहिली. फुले देवाला वाहली. मिहीर रिकामी जागा विद्यार्थी आहे. बेटा अशा आता याचे उत्तर बघा. चला आता इथे काटेरी वनात आहे की सुवासिक वनात आहे, गुणी वनात आहे, सुग्रास वनात आहे की हिरव्यागार का निरोगी, अशामध्ये या जो हिरव्यागार आहे हा पहिल्या याची आहे. तर आपण घेऊया हिरव्यागार. हिरव्यागार वनामध्ये आमच्या घराभोवती काय आहे? काटेरी कुंपण आहे. बरोबर, काटेरी कुंपण म्हणजे काट्यांची. आमची मामी काय करते? सुप्राश भोजन बनवते. सुप्रास. सदूने फुले सुवासिक देवाला वाहली की गुणी देवाला वाहली? सुवासिक. सुवासिक. मिहीर गुणी विद्यार्थी आहे. गुणी विद्यार्थी आहे की आरोग्याकरता व्यायाम आवश्यक आहे. सहावा एक आहे आरोग्यापेक्षा करता व्यायाम आवश्यक आहे. तर इथे येईल आपला निरोगी. तर अशा प्रकारे आमचे काही काय असते होते? रिकामी जागा. याच्यानंतर खालील वाक्यांत कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरा. खालील वाक्यात कंसातील चौथा प्रश्न. खालील वाक्यात कंसातील रांग पाय तुले मग होय शेव आपण जागा पण
ते तू चिराच खाला तरी येऊ किती क्रियापदाचे योग्य रूप वापरा. आदत पडली चिरा क्रियापदाचे योग्य रूप वापरा. पहिला आहे, रमेशने झाडावरील कैऱ्या रमेशने झाडावरील म्हणजे आपलं चारच महिना कैऱ्या का तोडणे. उत्तर. दुसरा आहे, बागेतील फुले बागेतील फुले नयेत. रिकामी जागा नयेत. खुडू खुडणे. विश्वासाने रांगोळीत रंग विश्वासाने विश्वासाने रांगोळीत रंग भरणे. उत्तर. चौथा आहे, राम पाणी सावकाश राम पाणी सावकाश पिणे. उत्तर. आणि पाचवा आहे, मासे पाण्यात पोहणे मासे पाण्यात पोहणे. तर याच्या आपण आता उत्तर घेणार आहोत. तर बघा, इथे आम्हाला दिलेले काय आहे की खालील वाक्यात कंसातील क्रियापद. आम्हाला इथे क्रियापद काय करायचे आहेत. हा, तर यामध्ये आम्हाला क्रियापद काय करायचे आहे, कंसामध्ये भरायचे आहेत. तर कसं कंसामध्ये भरूया बघा. रमेशने झाडावरील कैऱ्या तोडणे. आता हा तोडणे जो आहे हा क्रियापद आहे. तर या क्रियापदामध्ये आम्ही याला काय करणार, रमेशने झाडावरील कैऱ्या तोडल्या. काय घेऊ, तोडल्या. बागेतील फुले खुडणे म्हणजे खुडू नयेत. तर आपण इथे असं लिहू, बागेतील फुले खुडू नयेत. विश्वासाने रांगोळीत रंग भरावेत म्हणजे विश्वासाने
रांगोळीत रंग भरावे. राम पाणी सावकाश प्यावे. तर इथे लिहू राम पाणी सावकाश प्यावे. मासे पाण्यात पोहतात. तर कसं लिहू? मासे पाण्यात पोहतात. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 4 होता. आता 5वा घेऊन त्यानंतर आपण व्हिडिओला थांबूया. पाचवा घेऊन घ्या. प्रश्न 5. खालील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय शोधून लिहा. खालील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय शोधून लिहा. तर कसे लिहूया? मिलिंद दिवसभर अभ्यास करत बसला होता. पहिला, मिलिंद दिवसभर अभ्यास करत बसला होता. याचे उत्तर सोबत घेऊ आपण. दुसरा आहे, नेहाने झटपट कामे उरकली. नेहाने झटपट कामे उरकली. उत्तर याचा तिसरा आहे, नदीच्या पलीकडे माझ्या मावशीचे घर आहे. नदीच्या पलीकडे माझ्या मावशीचे घर आहे. नदीच्या पलीकडे माझ्या मावशीचे घर आहे. उत्तर लिहून घेऊ याच्या. चौथा आहे, आजकाल तो नीट जेवत नाही. आजकाल तो नीट जेवत नाही. उत्तर. आणि 5वा आहे, गटा गटा पाणी पिऊ नकोस राजू. गटा गटा पाणी पिऊ नकोस. पिऊ नकोस
राजू याच्या उत्तर आता इथे यांचे उत्तर घेऊया. मिलिंद दिवसभर अभ्यास करत बसला होता. आता मिलिंद अभ्यास करत बसला होता केव्हा? दिवसभर, म्हणजे इथं येईल दिवसभर. नेहाने झटपट कामे केली. नेहाने कामे केली पण कशी? हळूहळू का झटपट? झटपट. तर याचा आन्सर येईल झटपट. नदीच्या पलीकडे माझ्या मावशीचे घर आहे. नदीच्या आता माझ्या मावशीचे घर कुठे आहे? नदीच्या पलीकडे, म्हणजे पलीकडे. आजकाल तो नीट जेवत नाही. तो नीट जेवत नाही केव्हा? आजकाल. गटागटा पाणी पिऊ नकोस राजू, म्हणजे पाणी पिऊ नकोस राजू. कसा? गटागट. गटा गटा. हे काय झाले आपले सरावासाठी प्रश्न क्रिया विशेषणाव्याची. याच्यानंतर आपण 6वा प्रश्न घेऊ. असे टोटल आहेत आपले 10 क्वेश्चन. तर आपले वाचलेले आहेत क्वेश्चन. आता 6वा म्हणजे 5 क्वेश्चन वाचलेले आहेत. तर 6वा क्वेश्चन घेऊया. खालील वाक्यात कंसातील योग्य त्या शब्दयोगी अव्ययाचा वापर करा. खालील वाक्यात कंसातील योग्य त्या शब्दयोगी अव्ययाचा शब्दयोगी अव्ययाचा वापर करून लिहा. असा आम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे. हा प्रश्न आता याच्यामध्ये तुम्हाला काही कंस मध्ये काही शब्द दिले आहेत. खाली शिवाय वर पेक्षा. खाली शिवाय वर आणि पेक्षा. तर अशा प्रकारे दिले आहे. रघुवंश नाटका पहिला आहे. रघुवंश नाटका. रिकामी जागा आम्ही एक नाटुकली बसवली. रिकामी जागा आम्ही एक नाटुकली बसवली. नाटुकली बसवली. उत्तर. दुसरा आहे सीमाचे निशा पान हालत नाही. सीमाचे निशा रिकामी जागा पान हालत नाही. उत्तर. तिसरा आहे रवी कुमार रिकामी जागा
हुशार आहे. हुशार आहे याचा उत्तर घेऊन आपण नंतर. आणि चौथा आहे अनिश झाडा. अनिश झाडा रिकामी जागा थांबला होता. थांबला होता. तर अशा प्रकारे आम्हाला काय दिलं आहे, काही शब्दयोगी अव्ययाचा आपण विचार करू. रघुवंश नाटका आता नाटका एक रघुवंश नावाची एक नाटिका आहे, ज्यांनी एक नाटुकली बसवली. कशावर? नाटकावर. या वर म्हणजे हा पहिला नाटुकली बसवली. तर आपण कसं लिहूया? रघुवंश. रघुवंश नाटकावर. तर आपण असं नाही लिहू, डायरेक्ट आन्सर लिहूया नाटकावर. सीमाचे निशा पान हालत नाही. निशा शिवाय शिवाय होईल ना, तर याचा आन्सर निशा शिवाय. निशा शिवाय. श्या शिवाय. रविकुमार पेक्षा हुशार आहे. रविकुमार पेक्षा. रविकुमार पेक्षा. आणि अनिश झाडा खाली थांबला होता. खाली म्हणजे उत्तरीच्या झाडाखाली. अशा प्रकारे आम्ही शब्दयोगी अव्यय इथे वापरलेलो